नमस्कार मंडळी, मंथन संवादमध्ये आपले स्वागत आहे. नुकतीच आपण दिवाळी साजरी केली आणि मला खात्री आहे आपण सगळ्यांनीच ती खूप धूमधडाक्यात साजरी केली असेल. मला आज अचानकच 2024 ची दिवाळी आठवली. त्याचं कारण असं की 2024 मध्ये दिवाळी आणि हॅलोवीन एकाच दिवशी आले होते आणि त्यामुळे आमच्याकडे एक गंमत घडली होती जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. गेल्या वर्षी दिवाळीसाठी आजी घरी आली होती. नेहमीप्रमाणे आम्ही चकली, शंकरपाळे, कंदील, साफसफाई हे तर करतच होतो. आजीही आपल्या घरून लाडूचा डबा घेऊन आली होती. दिवाळीच्या अशाच एका संध्याकाळी दिवाबत्ती करत असताना घराची बेल वाजली. मी दार उघडला तर समोर काय, सोसायटीतली मुलं उभी होती. पण ती नेहमीप्रमाणे पारंपरिक कपड्यांमध्ये नव्हती. आजीही आतून आली. तिने बघितले, एकाने भूताचा मास्क घातला आहे, दुसऱ्याने काळी कॅप घातली आहे, तिसरीने तर जादूगिरणीची झाडूच आपल्या हातात आणली आहे आणि या सगळ्यांच्या हातात गोळ्यांच्या टोपल्या आहेत. आजी तर हे सगळं पाहून गोंधळूनच गेली. ती मला म्हणाली, ही आता दिवाळीची नवीन फॅशन सुरू झाली आहे का? दिवे, फराळ, फटाके यात काही कमी पडलं की आता मुलं भूत बनून शुभेच्छा द्यायला फिरत आहेत. आजीच्या ह्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून मला एकच वाटलं की फक्त आजीलाच नाही, अनेकांना हा प्रश्न पडत असेल. तर चला आज आपण हॅलोवीनची गोष्ट आहे तरी काय हे जाणून घेऊयात. हॅलोवीन हा 31 ऑक्टोबरला पाश्चात्य देशांमध्ये साजरा करण्यात येतो. याची सुरुवात झाली हजारो वर्षांपूर्वी आयर्लंड आणि स्कॉटलंड मध्ये राहणाऱ्या केल्टिक लोकांकडनं. या लोकांच्या मते ह्या रात्री म्हणजेच 31 ऑक्टोबरच्या रात्री जिवंत आणि मृत जगामधला पडदा बारीक होतो आणि हे आत्मे पृथ्वीवर फिरायला येतात. त्यामुळे लोकांनी स्वतःला विचित्र कपड्यांमध्ये सजवायला सुरुवात केली. भूत, जादूगार, विचित्र चेहरे, जेणेकरून आत्मे गोंधळून जातील, त्यांना त्रास देणार नाहीत. म्हणजेच भूतांना घाबरवण्याऐवजी लोकांनी मजेशीर पद्धतीने स्वतःलाच भूत बनवायला सुरुवात केली. नंतर ख्रिश्चन लोकांनी 1 नोव्हेंबर हा दिवस ऑल सेंट्स डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली. त्याच्या आधीचा दिवस झाला ऑल हॉलोज इव्ह. तेच पुढे संक्षिप्त रूपात बनलं हॅलोवीन. हॅलोवीनचं एक खास प्रतीक म्हणजे भोपळ्याने बनवलेला जॅक ओ लँटर्न. जसा आपण दिवाळीत दिवा लावून अंधार हटवतो, तसंच हॅलोवीन मध्ये लोक भोपळा खोदून त्याची तोंड काढतात आणि त्यात दिवा लावतात. पण स्टाईल अगदीच भुताटकी. तो दिवा अंधारात हसतो की रडतो हेच ओळखायला कठीण. हॅलोवीन मध्ये वापरला जाणाऱ्या भोपळ्याचा दिवा फक्त भयानक चेहरा दाखवण्यासाठी नसतो. पाश्चात्य देशांमध्ये हा सण येतो शरद ऋतूच्या शेवटी. त्या काळात भोपळा हे त्यांच्या नवीन कापणीतील एक प्रमुख पीक असतं. त्यामुळे भोपळा कोरून दिवा तयार करणे या दृष्टीने नवीन हंगाम, भरघोस पीक आणि समृद्धी यांचं प्रतीकही मानलं जातं. अगदी आपल्याकडे दिवाळीत कापणी झाल्यानंतर आपण फराळ तयार करून आनंद साजरे करतो ना, अगदी तसेच हॅलोवीन हा जगातील सर्वात मोठा फॅन्सी ड्रेस दिवस देखील मानला जातो. लोक या ड्रॅकुला, भूत, जादूगार, वॅम्पायर, झोंबी बनतात. काही सुपर हिरो बनतात तर काही कार्टून कॅरेक्टर आणि अगदी काही नसेलच तर काही पिझ्झा स्लाइस देखील बनतात. म्हणजेच काय, कल्पना शक्तीला पूर्ण वाव. या दिवशी मुलं टोळी करून घराघरात जातात आणि म्हणतात म्हणजे काय तर कॅन्डी द्या, नाहीतर काहीतरी मजेशीर गंमत करून दाखवा. आणि बहुतेक लोक त्यांना टोपल्या भरून भरून गोड देतात. ट्रिक ऑर ट्रीट ही परंपरा देखील अशा एका प्रथेतूनच आली आहे. पूर्वी लोकांना वाटायचं की आत्मे घराजवळ भटकत असतील तर त्यांना शांत ठेवण्यासाठी घराबाहेर खाऊ ठेवावा. हा प्रघात वेळेनुसार बदलला आणि मुलं खेळकर पद्धतीने घराघरात जाऊन गोड मागू लागले. अशा रीतीने आज ट्रीट हे एक मजेशीर सणाचं स्वरूप झालं आहे, जिथे मुलं खुशीने गोड मागतात आणि मोठे आनंदाने देतातही. हे एक प्रकारे सामुदायिक आपुलकी वाढवण्याचं साधन देखील बनलं आहे. जसं आपण दिवाळीत शेजारच्यांना फराळ देतो ना, अगदी तसंच आपण दिवाळीत देवपूजा करतो, दिवे लावतो, कुटुंब एकत्र येतं आणि घर प्रकाशमय होतं. पण हॅलोवीन मध्ये घरांच्या बाहेर भुताटकींनी सजावटी करतात. कोळ्यांची जाळी, खोटे सांगोडे, कुंभार भोपळ्याचे दिवे आणि फ्रॉकची मशीन. आपण फराळ खातो ते कॅन्डीज खातात. आपण दिवे लावतो ते भोपळ्याचे दिवे लावतात. आपण देवाला घाबरून नव्हे तर प्रेमाने पूजा करतो, ते भूतांना घाबरून नव्हे तर त्यांची मजाच घेतात. शेवटी सारांश सांगायचा झाला तर हॅलोवीन म्हणजे हा सण भीतीवर मात करून मजा करण्याचा आहे. भयानक वाटणाऱ्या गोष्टींना विनोदात आणि उत्साहात परिवर्तन करण्याची ही कलाच. आणि म्हणूनच गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत भोपळ्यांचे दिवे आणि फराळाच्या सुगंधात अचानक भूतांचे मांस दिसले
तेही काही नवीन दिवाळीची परंपरा नव्हती, तर एका दुसऱ्या संस्कृतीची खूप मजेशीर परंपरा होती. आता कदाचित यावर्षी देखील आजीला पुन्हा हॅलोवीनची आठवण होईल आणि कदाचित ती देखील भोपळ्याचं काहीतरी बनवेल. चला तर मग, मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.